एवढ्याशा पैशांसाठी विकली गेली होती. बकुळा गद्दार असणं शक्यच नाही. मी माझ्या कानाने ऐकलंय आणि डोळ्यांनी पाहिलंय बे हिला पैसे घेताना. मला काय हाऊस नव्हती हिला मारायची. नक्की काय झालंय? मला गेल्या काही दिवसापासून हिच्यावर डाऊट होताच. पैसे घेऊन त्या नरसियाला पळून जायला मदत करणार होती. शक्यच नाही रे. तिचा नरसिंहवर प्रचंड राग होता. ते आपल्यासाठी बे. त्याच्या माणसांची संगनमत करून त्याला पळून जायला मदत करत होती. आणि आपल्यात गद्दारीची शिक्षा हीच आहे. पण तिने गद्दारी केली हे सिद्ध झाल्यानंतर मी डोळ्यांनी पाहिलंय हिला पैसे घेताना. सांगितलं ना बे तुला. आता माझ्यावर विश्वासच उरला नाहीये तुमचा. अरे पण मारूनच टाकायला पाहिजे होते का? आपण तिला नीट समजावलं असतं ना. नाही, आपल्यात गद्दारीची हीच शिक्षा आहे. ऐकलं का नंदिनी काय बोलते ते? जानकी आता बस बस. त्या माणसाला भेटून काहीही फायदा झाला नाही ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. जानकी अगं बोल ना, काय झालंय? तो माणूस काहीच नाही बोलला. ठीक आहे अगं, आपण दुसऱ्या कोणाशी तरी बोलून बघूया ना. काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघालाय अमृता. मी ठरवलंय, वाकणी सकांना सांगून मी या माणसाला पुन्हा भेटणार आहे. अमृता, कारण तो माणूस कसा आहे काय मला नाही माहिती, पण एवढं नक्की की ह्या सगळ्यामध्ये तोच काहीतरी करू शकेल. तुला काहीतरी सांगायचं होतं आणि ती सारखी काली काली करत होती. कालीनी तिला मारलंय म्हणजे नक्की तिची काहीतरी चूक असणार. अगं पण प्रत्येक वेळेला चूक झाली की त्याला मारून टाकायचं असं कसं शक्य आहे? परवा त्याने आपल्या भुऱ्याला मारलं, त्याची काय चूक होती? बकुळाच्या पायावर गोळी मारून तिला जखमी करता आलं असतं. मलाही हेच म्हणायचंय, पण तो कोणाचं ऐकूनच घेत नाही. हे सगळं त्या हरामखोर परशुराममुळे होत आहे. कुठं आहे कुठे तो? आज मी जित्ता नाही सोडणार त्याला. हा तोंड सांभाळून बोला बाजाजीराव. ही बघा, जी गोष्ट घडली ती वाईट आहे, आम्हालाही समजतंय, कळतंय. आणि त्यासाठी लागेल ती आर्थिक मदत करायला आम्ही तयार आहोत. हो साहेब, पैसे कोणाला दाखवताय? पोरगी इकायला नाही काढली आम्ही. त्या बघा, गेलेली आबरू पैशाने इकत घेता येत नाही. हो, काळजावर घाव घातलाय तुम्ही आमच्या. आता आम्ही काय करू म्हणजे तुमच्या जखमेवर खपली धरेल? अशा तशानं भरून येणारी जखम नाही ही मालकीनबाई. या पोरीचं आणि परशुरामचं लगीन लावून द्या. ठीक आहे, करू ना आपण काहीतरी, पण आम्हाला थोडा वेळ तर द्याल की नाही? तुमच्या वयाचं भान राखून तुम्हाला वेळ देतोय, पण उद्या मी परत येणार आहे. तोवर काय विचार करायचा तो नीट करा. बकुळाला का मारलंस? या प्रश्नाचं उत्तर दिलं ना तुला मगाशी. ती गद्दार होती म्हणून मारलं तिला. ती गद्दार असणं शक्यच नाही काली. तिच्याऐवजी आपण मेलो असतो ना, मग कळलं असतं तुला. ती काय तुला सांगून गद्दारी करणार होती का? कधी भेटली ती पोलिसांना? आणि तुला कधी कळलं की ती पोलिसांना भेटणार आहे? कधी गेलास तिच्या मागे? पोलिसांसमोर पकडलंस तिला पैसे घेताना? मला आता या विषयावर बोलायचं नाहीये. हे बघे, तुला येत नसेल ना झोप, पण मला येते. जा बे, झोपू दे.